नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मिरची या पिकावरील प्लॉटवरती आलेलो आहोत। या ठिकाणी आपण ट्रायॉन ZFS सुमिल केमिकल या कंपनीचं उत्पादन वापरलेलं आहे। आता वापरल्यानंतर काय नेमका मिरचीमध्ये फरक झाला आहे तो आपण या ठिकाणी पाहूया, जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना ट्रायॉन ZFSचे मिरचीसाठीचे फायदे समजून येतील। आता ही जी माझ्या बाजूची आता ओळ दिसते आहे, या ओळीला तुम्ही पहा की फुटवा चांगला निघालेला आहे, शेंडे एकदम तजेलदार आहेत, पानं लांब रुंद आणि एकदम गडद रंगाचे आहेत। सोबतच फुलं लागण्याची प्रक्रिया ही वेगानं सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणावरती। आणि झाडाचं बुडापासून शेंड्यापर्यंत पहा, कुठेही रोग आणि किडीचा व्हायरसचा परिणाम नाही, जेणेकरून ट्रायॉन ZFSनी झाडाला त्या लेवलवरची ताकद दिली आहे आणि पानंसुद्धा तजेलदार आणि जाडजूड मजबूत आहे। त्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी नाही वापरलं आहे आपण तिथे पाहूया की झाड जे आहे, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणखी ट्रायॉन ZFS किंवा इतर प्रोडक्ट नाही वापरलेले, पाहू शकता उंची नाही आहे झाडाची व्यवस्थित, शेंडे पाहिजे तसे फुटवे निघालेले नाही आहेत आणि सोबतच पानाची लांबी रुंदीच्या बाबतीत ते पहा कमी आहे आणि फुलं निघण्याची प्रक्रियासुद्धा संथ आहे आणि झाडामध्ये एक पिवळ्या रंगाचा शेड आहे। यावरून लक्षात येतं की ट्रायॉन ZFS न वापरलेल्या पिकामध्ये आपण कशा प्रकारे नुकसान टाळता येऊ शकतं आणि ट्रायॉन ZFS वापरलेल्या झाडांमध्ये काय फरक लक्षात येतो ते। तर सर्व शेतकऱ्यांनी ट्रायॉन ZFS याचा मिरचीसाठी उपयोग करू शकतात। मी सुद्धा केला आहे, तुम्ही सुद्धा करू शकता। सुंदर रिझल्ट आहेत। धन्यवाद।